धम्मपद नागवग्गो अथम्मी जातम्मी सुखा सहाया तुठ्ठी सुखाया इतरी तरेन पुण्यं सुखं जीवित संखयम्मी सब्बस्स दुःखस्स सुखं पहानं। जेव्हा काही कार्य उत्पन्न होते तेव्हा सहाय्य सुख देतात। जे थोडे बहुत मिळेल त्याने संतुष्ट होणे सुखावह होते। जीविताच्या अंती पुण्य सुखकारक होते। सर्व दुःखांचा नाश सुखदायक होतो। सुखामेत्येयता लोके अथोपेत्येयता सुखा सुखा सामान्यता लोके अथो ब्रह्मण्यता सुखा। जगात मातृभक्ती सुखकारक आहे तसेच पितृभक्ती सुखकारक आहे। या लोकात श्रमणभक्ती सुखकारक आहे आणि ब्रह्मज्ञानांची भक्ती सुखकारक आहे। सुखम याव जराशीलं सुखा सद्दा पतिठिता सुकोपन्याय पटिलाभो पापानं अकरणं सुखं। म्हातारपण येईपर्यंत शीलाचे पालन सुखकर आहे। स्थिर झालेली श्रद्धा सुखकारक आहे। प्रज्ञेचा लाभ सुखकर आहे। पाप न करणे सुखकारक आहे। अर्थकथा। दुष्ट माराने बुद्धाला राजा होण्यासाठी निमंत्रण दिले। बुद्धांनी आपल्यात आणि त्यांच्यात कुठलीच समान गोष्ट नाही हे सांगून सुख व आनंद कशापासून मिळतो ते सांगितले।